नमस्कार, मी चंचल आरआरसी नेटवर्कवरती तुम्ही सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करते आणि सध्या आपण आलो आहोत अकोट या भूमिपूजन सोहळ्याच्या ठिकाणी आणि सध्या आपल्या सोबत आहेत गोपालजी रावणकर सर. यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात की नेमका आजच्या या लोकार्पण सोहळ्यानिमित्त यांच्या काय प्रतिक्रिया असतील. मी गोपाल रावणकर, अकोट तालुका भारतीय जनता पक्षाचा बूथ प्रमुख. आणि सर्वप्रथम मी अकोट विधानसभा मतदारसंघातील आणि अकोट तालुक्यातील सर्व जनतेला कळकळीची विनंती करीत आहोत. आज आपल्या अकोट विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार प्रकाश पाटील बारसाखळे यांच्या अथक प्रयत्नाने आपल्या या उपविभागीय कार्यालय अकोट येथे तहसील कार्यालयाचं उद्घाटन होत आहे. आणि हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता जो अडथळीत होता. जेव्हा प्रकाशभाऊ बारसाखळे अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले तेव्हा त्यांनी सर्वप्रथम या प्रश्नाला दुजोरा दिला. आणि ही जी तहसील होती ही एक अडचणीच्या ठिकाणी होती, ज्याकरिता ट्रॅफिकमध्ये जाण्याकरिता येण्याकरिता लोकांना अडचण होत होती. त्यांनी 19 कोटी रुपये या तहसील कार्यालयाकरता उपलब्ध करून जनतेचा श्वास सोडला, ट्रॅफिकमधून जनतेला बाहेर काढलं. आणि त्यानंतर अधिक आपल्या अकोला रोडला ज्या लोकांना थोडंसं किरकोळ आजाराकरिता अकोल्याकरिता जा लागत होते त्या लोकांना सुद्धा एक उपजिल्हा रुग्णालय उपलब्ध करून देण्याचं काम प्रकाश पाटील बारसाखळे यांनी केलेलं आहे. आज दिनांक 10/2/2024 रोजी दुपारी 2 वाजता आपल्या राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, व्यवसाय मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आजचा सोहळा पार पडणार आहे. तरी सर्व अकोट विधानसभा मतदारसंघातील आणि अकोट तालुक्यातील या सर्व कार्यकर्त्यांनी, जनतेने या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशीच मी अकोट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रकाश पाटील बारसाखळे यांच्या आव्हान आहे. आणि त्यांचं आव्हान म्हणून मी सुद्धा आवाहन करतो